छत्रपती शाहू महाराजांनी आपले पहिले पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ भटांना पेशवेपद किंवा पंतप्रधान म्हणून नेमलं. आता कारभार वाढला होता, त्यामुळे विश्वासाची लोक जवळ पाहिजे म्हणून बाळाजी विश्वनाथ भटांनी कोकणामधले आपले जे आप्तेष्ट होते यांना एक एक करून साताऱ्याला बोलवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अर्थातच बायकोचा भाऊ म्हणून मल्हारराव बर्वेंचाही नंबर लागला. अशा प्रकारे नेवऱ्याचे जे मल्हारराव बर्वे हे मल्हारराव बर्वे साताऱ्यामध्ये आले. सातारला मल्हारराव बर्वे आल्यानंतर यांना सुद्धा सरदारकी मिळालेली होती मल्हारराव बर्वेंना. आणि छत्रपती राजारामांनी ह्या मल्हारराव बर्वेंना एक जबाबदारी टाकली. नाशिक प्रांत जो आहे म्हणजे गंगथडी प्रांत म्हणतात त्याला. गंगथडी म्हणजे गोदावरीचे दोन्ही तट, उत्तर आणि दक्षिण. तर हा नाशिक प्रांत त्यावेळेला खानदेशला जोडलेला होता आणि खानदेश मोगलांकडे होता. त्यामुळे हा पारतंत्र्यामध्येच होता. हे सगळा भाग हा स्वराज्यामध्ये नव्हता. हा भाग तुम्ही कसाही स्वराज्यामध्ये जोडा, म्हणजे तुम्ही मुत्सद्दीगिरी करा, तुम्ही तलवारबाजी करा, अशा प्रकारची जबाबदारी घेऊन मल्हारराव नाशिक भागामध्ये आले. आणि नाशिक भागामध्ये आल्यानंतर त्यांनी हा प्रांत जिंकला, गंगथडी प्रांत, आणि हा आपल्या स्वराज्याला जोडला. त्याची कुठेतरी बक्षीस किंवा जहागीर मिळावी म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी या मल्हारराव बर्वेंना या नाशिक भागामधली 4 गावं बक्षीस म्हणून दिली. डुबेरे हे एक गाव दिलं, त्यानंतर पांडुर्ली, कोठूर आणि पिंपळस. मल्हारराव बर्वेंनी या जहागिरीच्या गावांचा कारभार बघायचा, म्हणजे इथे यायला पाहिजे, साताऱ्याहून जमणार नव्हतं ते. त्यामुळे मल्हारराव बर्वे हे साताऱ्याहून निघाले आणि डुबेरे या गावी आले आणि तिथे संपूर्ण कुटुंबाला राहता येईल अशा प्रकारचा 1.5 एकर क्षेत्रामध्ये मोठा कुटुंबाकरता म्हणून पहिला वाडा त्यांनी बांधला. अशा प्रकारे मल्हारराव कोकणातनं सातारा आणि साताऱ्यातनं नाशिक भागामध्ये आले. आता आपण या सगळ्यात इंटरेस्टिंग पार्टला, थोरल्या बाजीरावांचा जन्म. थोरल्या बाजीरावांचा जन्म डुबेरेला बर्वेवाड्यामध्ये झाला. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की बाजीराव पेशव्यांचा जन्म डुबेरे सारख्या इतक्या आडवळणी गावामध्ये कसा काय झाला असेल. त्याला कारण असं आहे की आपल्या हिंदू प्रथेप्रमाणे स्त्रीचं पहिलं बाळपण हे माहेरी व्हावं असा प्रघात आहे. बरोबर. मग आता माहेरी म्हणजे बाजीरावांच्या वेळेला राधाबाईंचं बाळपण हे माहेरी म्हणजे कोकणामध्ये नेवऱ्याला व्हायला पाहिजे. ते लॉजिक असं आहे की बाजीराव पेशव्यांचा जन्म हा पावसाळ्यामध्ये म्हणजे 18 ऑगस्ट किंवा भाद्रपद पौर्णिमेचा जन्म आहे त्यांचा. आता पावसाळ्यामध्ये त्या बाईंनी त्या अवस्थेमध्ये सासवडहून इतकं लांब कोकणामध्ये जायचं आहे. आज आपल्याकडे आज सगळ्या सुविधा आहेत, चांगले रस्ते आहेत, आपल्याकडे चांगल्या गाड्या आहेत. त्यावेळेला तर रस्ते पण फार छोटे असतील, वाहतुकीची साधनं तर काहीच नव्हती. कारण त्या अवस्थेमध्ये बाई कशी जाणार आहे, एकतर डोलीत जाणार किंवा मेण्यात जाणार, पालखीत जाणार. अशा अवस्थेमध्ये इतके मोठे मोठे घाट ओलांडत जायचंय ही शक्य नाही आहे त्यावेळेला. म्हणजे शक्य नाही म्हणण्यापेक्षा ही एक निगेटिव्ह बाजू आहे. आणि पावसाळा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळा. कोकणामध्ये प्रचंड पाऊस आणि भर पावसामध्ये जायचंय, तर हे सुद्धा जाणं थोडंसं धाडस आहे किंवा अविचाराचंच आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की कोकणामध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीचा प्रचंड त्रास होता. त्यामुळे तिन्ही बाजू या नकारात्मकच होत्या. मग पुढचा प्रश्न असा राहतो की समजा आई वडील गेले तर स्त्रीचं माहेर पण संपत नाही, भावाचं घर हे दुसरं माहेरच असतं. त्यामुळे डुबेरेला बाजीराव पेशव्यांचा जन्म त्यांच्या मामाच्या घरी झाला असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला त्यांचे मामा म्हणजे मल्हारराव बर्वे हे डुबेरला ऑलरेडी राहत होते. त्यांचा वाडा होता तिथे, राहता वाडा. आणि राधाबाईंना भावाकडे बाळणपणासाठी येणं सहज शक्य होतं. कसं तर सासवडहून डुबेरला येणं त्या मानाने सोपं होतं, कारण फार मोठे मोठे घाट नाही आहेत, सरळ सरळ रस्ता आहे. दुसरी बाजू अशी होती चांगली की हा भाग कमी पावसाचा आहे, त्यामुळे पावसाचा त्रास नव्हता. जो कोकणामध्ये होता तो इथे नव्हता. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची चांगली बाजू म्हणजे हा भाग पूर्ण स्वराज्यामध्ये होता, त्यामुळे हा राजकीय दृष्ट्या किंवा सगळ्याच दृष्टीने हा सुरक्षित होता. या तिन्ही कारणांनी बाळाजी विश्वनाथ भटांनी राधाबाईंना बाजीरावांच्या जन्माच्या वेळेला डुबेरेला बर्वेवाड्यामध्ये त्यांच्या भावाकडे पाठवलं. आणि म्हणून
18 ऑगस्ट 1700 साली भाद्रपद पौर्णिमेला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म डुबेरेला बर्वेवाड्यामध्ये झाला. आणि मग साधारण 79-80च्या दरम्यान सेतू माधवराव पगडी, जे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, हे सेतू माधवराव पगडी डुबेरला आले होते. डुबेरला आल्यानंतर त्यांनी मग डुबेरचा बर्वेवाडा बघितला, सगळ्या गोष्टींची चौकशी केली, भरपूर गावामध्ये ग्रामस्थांबरोबर चर्चा केली, त्यावेळेचे जे बर्वे होते त्यांच्याबरोबर चर्चा केली, ती जन्मखोली जिथे दाखवली जाते जन्मखोली, ती जन्मखोली बघितली. आणि परत मुंबईला गेल्यानंतर त्यांनी लोकसत्तामध्ये खूप मोठा लेख लिहिला की श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थान डुबेरे. त्या लेखानंतर मग चालना मिळाली आणि महाराष्ट्र टुरिझमचे जे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट आहे, या अकाउंटवर सुद्धा त्यांनी बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थान डुबेरे म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे.